नमस्कार रसिक श्रोतेहो, मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज 13 ऑगस्ट साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची जयंती. आचार्य अत्रे एक असं व्यक्तिमत्व ज्याचा विसर कुणाला कधीही पडणार नाही. अनेक व्यक्तींना आपण अष्टपैलू शतपैलू म्हणतो, पण खऱ्या अर्थाने शतपैलू म्हटलं तर आचार्य अत्रे, कारण त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात वावर केला, प्रवेश केला, त्या त्या क्षेत्रात ते अव्वल ठरले. उत्तुंग कामगिरी केली त्या प्रत्येक क्षेत्रात. आता ते अत्रेंची सर्व माहिती निबंधात आपल्या पुढच्या ऐकायला आपल्याला मिळेलच. त्याचा दोनदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आढावा घ्यायचा. आज शतपैलू आचार्य अत्रे हा लेख आपल्यासमोर सौ कांचन सुनील सावंत या सादर करणार आहेत. कांचनने यापूर्वी एक नवरात्रीतली कविता आणि आणखीन एक दोन कविता सादर केलेल्या आहेत. तर तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर नक्की ऐका. आता कांचन सावंत यांच्याशी थोडीशी माहिती देतो, त्यांचा परिचय करून देतो. कांचन सावंत या वडाळा मुंबई येथे राहतात. 1993 साली मुंबई विभागातून पदव्युत्तर MA साठी मराठी साहित्य क्षेत्रातील 2 सुवर्ण पदके त्यांना प्राप्त झालेली आहेत. इंडियन एज्युकेशन या प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी जवळपास 31 वर्ष शिक्षिका म्हणून काम केले आणि आता मागची 2 वर्ष ते मुख्याध्यापिका म्हणून काम कार्यरत आहेत. त्या एका संस्थेमध्ये काम करतात. ती संस्था आदिवासींचे पाड्यात जाऊन तिथे त्यांचे सेवा करते. ते जवळजवळ 25 वर्ष सेवा करतात. त्याच संस्थेची संस्था कांचन सावंत यांचे गुरु सावराजा यांनी स्थापन केलेले आहे, जे नामांकित कॉलेजवर प्रिन्सिपल होते. आणि त्या सावराजांवर त्यांचं आत्मचरित्र कांचननेच लिहिलेलं आहे, शिक्षण योगी सावराजा. कांचन सावंत यांना भ्रमंतीचं वेळ आहे. देशाविदेशात त्या सतत करत असतात. कधी माझी विद्यार्थ्यांबरोबर, कधी आपल्या कुटुंबियांबरोबर, तर कधी मित्रमंडळींबरोबर. तसेच तारकर्ली येथील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर त्यांचे समुद्र नावाचे एक रिसॉर्ट सुद्धा आहे. अशा कांचन सावंत विविध क्षेत्रात एकाच वेळी कार्यरत असतात. आता ज्या आचार्य अत्रेंचा आपण आज लेख वाचणार आहोत, अत्रेंवरील माझा लेख वाचणार आहे कांचन सावंत. मी मला भाग्यवान समजतो तो अशासाठी की आचार्य अत्रेंच्या ज्येष्ठ कन्या, प्रसिद्ध साहित्यिका, कवयित्री, समाजसेविका, पत्रकार, संपादक श्रीमती शिरीषताई पै यांचे मला कविता लिखाणात किंवा साहित्य बहुल मार्गदर्शन झाले. कोणत्याही नवशिक्या साहित्यिकाला, कवीला म्हणा, लेखकाला त्यांची एक वेळ जरी भेट झाली, एक 15 मिनिटाची, तर ती मर्मबंधातील एक ठेव किंवा आठवण असं वाटावं, इतकं ते मोठं व्यक्तिमत्व. आणि माझ्या नशिबाने मी त्यांच्याच घरी त्यांच्यासोबत असं बसून 2-4 वेळा नाही, कमीत कमी 5-50 वेळा 2-2 तास बसून त्यांच्याशी गप्पा मारलेल्या, गप्पा ऐकलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या गाड्यावर असू देत, आचार्य अत्रेंबाबत असू देत, मराठाबाबत असू देत, असं प्रत्येक भेटीत त्या खूप 1-1.5-2 तास तरी बोलायच्याच. आणि तितकं मला माझं सौभाग्य माझं की त्यांच्या घरी मला तितकं त्यांच्याशी सहवास मिळाला. माझा जो कविता संग्रह आहे बोलंतरीचे, त्याची प्रस्तावना सुद्धा शिरीषताईंनीच लिहिली आहे. आणि मला वाटतं ती प्रस्तावना त्यांची शेवटची ठरली असेल कदाचित, कारण त्यानंतर काही दिवसात म्हणजे कविता संग्रह प्रकाशित झाला. मी त्यांना नेऊन दिला 2 सप्टेंबरला आणि 17 सप्टेंबरला 2017 साली त्यांचं निधन झालं. तर आता आपण निबंधाकडे वळूया, आजच्या लेखाकडे. आजचा लेख जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि त्यात अत्रे साहेबांचे जर एखादा गुण सुटला असेल, चुकून राहिला असेल, तरी तो सांगा. किंवा तुम्हाला काही किस्से माहिती असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या मित्रमंडळींना हा लेख शेअर करा.
आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल, कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, या चॅनलवर जवळपास मला वाटतं 10वा लेख असेल आणि साधारण 430 कविता आहेत. वेगवेगळ्या विषयावरील सण असेल, संस्कृती असतील, सामाजिक विषय असेल व व्यक्तिविशेष असेल, बरेच विषय आहेत आणि उपक्रम सुद्धा 5 झालेले आहेत वेगवेगळ्या विषयाचे. तर तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या शिक्षण सिद्ध कळवा. आता आपण कांचन सावंत याच्याकडून लेख आहे. नमस्कार, मी कांचन सुनील सावंत. आज मी तुमच्यासमोर शतपैलू आचार्य अत्रे हा लेख मनमोहन रोगे यांनी लिहिलेला आज तुमच्यासमोर वाचणार आहे. मराठी साहित्य तारांगणात असंख्य लहान मोठ्या साहित्यिकांनी स्वयंप्रकाशाने आपल्या लेखनाने रसिकांच्या मनावर पिढ्यानपिढ्या मोहिनी घातली आहे. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे होय. आचार्य अत्रेंबद्दल लिहायचे तर सुरुवात कोठून करावी असा प्रश्न कुणालाही पडेल. कारण अत्रेसाहेब खऱ्या अर्थाने शतपैलू, अनेक गुण अंगी असलेले अनेक माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण प्रत्येक गुणात, प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी असणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही आचार्य अत्रे ही एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्या त्या क्षेत्रात ते अव्वल ठरले. आचार्य अत्रे यांचा जन्म सासवड, पुणे येथे एका ब्राह्मण कुटुंबात 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी केशव विनायक अत्रे यांनी सासवड नगरपालिकेत काही काळ लिपिक म्हणून तर नंतर सचिव म्हणून काम केले आणि नंतर एका शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते. तर आई अन्नपूर्णा या गृहिणी होत्या. आचार्य अत्रे यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण करून कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एका शाळेत शिक्षक म्हणून काम केले. 1928मध्ये लंडन विद्यापीठातून TD शिक्षक पदविका केले. काही काळ लंडन येथेच त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यासही केला. आचार्य अत्रेंना 2 अपत्ये. प्रख्यात कवयित्री साहित्यिका शिरीष पै या त्यांच्या ज्येष्ठ कन्या आणि लेखिका मीना देशपांडे या त्यांच्या द्वितीय कन्या होत. आचार्य अत्रे हे शिक्षक, लेखक, कवी, नाटककार, पत्रकार, संपादक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, हजरजबाबी वक्ते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, समाजसेवक अशा अनेक रूपात आपल्याला ठाऊक आहे. 1950मध्ये 10व्या महाराष्ट्र पत्रकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली होती. तसेच 1955 साली बेळगाव येथे झालेल्या 38व्या नाट्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. 1962 ते 67 या कालावधीत ते विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत होते. 1940 ते 1962 या काळात साप्ताहिक नवयुग तसेच 1954 साली साप्ताहिक तुकाराम या 2 साप्ताहिकांचे संपादक होते. जय हिंद हे संध्याकाळचे वृत्तपत्र त्यांनी काही काळ चालवले आणि 1956 पासून शेवटपर्यंत दैनिक मराठाचे ते संपादक राहिले. त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्यातील काही कमालीची, विनोदी तर काही गंभीर विषयांवर आहेत. सामाजिक व्यथाही त्यांनी नाटकात मांडलेल्या आहेत. मराठी नाट्यसृष्टीत तो मी नव्हेच हे सर्वात जास्त म्हणजे 5,500हून जास्त प्रयोग झालेले एकमेव नाटक तसेच भारतातील फिरत्या रंगमंचावरील पहिली कलाकृती होय. मोरूची मावशी नाटकाला तर या पिढीतील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, घराबाहेर, लग्नाची बेडी, प्रीतिसंगम ही त्यांची काही गाजलेली नाटके. आचार्य अत्रेंचा श्यामची आई हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट सुवर्ण पदक मिळवणारा 1954 साली पहिला मराठी चित्रपट ठरला. तर महात्मा फुले या चित्रपटास 1955 साली राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते.
ते केशवकुमार या टोपण नावाने कविता लेखन करीत असत. झेंडूची फुले हा त्यांचा समाजातील ढोंगांवर विनोदी अंगाने आसूड ओढणारा विडंबनात्मक कविता संग्रह खूप वाचकप्रिय ठरला. कोणी 4-6 विडंबनात्मक कविता लिहिल्या असतील, पण पूर्ण कविता संग्रहच विडंबनात्मक पद्धतीने लिहिणारे अत्रेंशिवाय कोणी असणे कठीण आहे. कऱ्हेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्रही वाचकांच्या पसंतीस उतरले. आचार्य अत्रे आणि वाद यांचे नाते इतके घट्ट होते की त्यांच्या मृत्यूपर्यंत वादाने त्यांची सोबतच केली. त्यांचे कित्येक वाद गाजले, जसे अत्रे फडके वाद, अत्रे ठाकरे वाद. त्यांनी आपल्या भाषणाने आणि लेखनाने अनेकांचे कपडे उतरवले, भल्या भल्यांना अंगावर घेतले. त्यांच्यावर अनेकांनी खटले दाखल केले, पण ते कधी कुणाला घाबरले नाहीत आणि कुणाची कधी पर्वाही केली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्रेंच्या तडाखेबंद भाषणांनी आणि सडेतोड घणाघाती अग्रलेखाने मोठेच काम केले. किंबहुना त्या लढ्याचे ते अग्रणी होते. दैनिक मराठाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार, पंतप्रधान नेहरू आणि संबंधित मंत्र्यांवर रोज आसूड ओढले जात होते. त्या काळात दैनिक मराठाची लोकप्रियता कमालीची वाढली होती. वाचक दररोज सकाळी मराठा उपलब्ध होताच अक्षरशः तुटून पडत होते. मराठातील तरुण व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी या लढ्यात फार मोठे काम केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झालेच पाहिजे ही घोषणा सर्वत्र दुमदुमत होती. तेव्हा काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी एकदा मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झालेच पाहिजे, असं कशाला हवे, झाले पाहिजे असे म्हटले तरी काय हरकत आहे, अशी टिप्पणी केली. यावर हजरजबाबी अत्रेंनी आपल्या वृत्तपत्रातून यशवंतराव चव्हाण यांना उत्तर दिले, यशवंतराव, तुम्हाला तरी चचे महत्त्व कळायला हवे होते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आमच्या घोषणेतून च काढतो, पण तुमच्या नावातून च काढला पाहिजे. तुमच्या नावातून जर च काढल्यावर बघा काय उरते ते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा आणखी एक किस्सा प्रसिद्ध आहे. वरळीतील त्यांच्या कार्यालयाजवळ रस्त्यात एक मेलेले गाढव पडले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा थोडा घाण वास येताच अत्रेंनी मनपा विभाग अधिकाऱ्याला ते गाढव उचलण्यासाठी फोन केला. तेव्हा अत्रेंचा फोन म्हणताच त्या विभाग अधिकाऱ्याला जरा अत्रेंची फिरकी घ्यावीशी वाटली. साहेब, तुम्ही समाजातील इतकी घाण बाहेर काढता, त्याचा तुम्हाला त्रासही होतो, आणि ते तर मेलेले गाढव आहे. ते तिथून बाहेर काढले तर कुणी काही बोलणारे नाही, तरी तेवढ्यासाठी आम्हाला फोन केला. तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले, ती गाढवाची घाण आम्ही काढू हो, पण नंतर तुम्हीच तक्रार कराल. तुम्हाला आधी का नाही कळवले? म्हणून कारण मयत झाल्यावर सर्वात आधी मयताच्या नातेवाईकांना कळवायची आमच्याकडे पद्धत आहे, म्हणून तसदी घेतली, इतकेच. पुढे काय घडले असेल ती सांगायची गरजच नाही. अत्रेंना कोणी आव्हान दिले की ते आव्हान स्वीकारून त्याला घणाघाती उत्तर देत असत. किंबहुना अत्रेंना आव्हान देणारा कोणी माणूसच नव्हता. असं म्हणतात, जेव्हा संत सकूच्या जीवनावर प्रीतिसंगम नाटक लिहायला घेतले, तेव्हा तत्कालीन एका मोठ्या साहित्यिकाने आचार्य अत्रेंना आगाऊपणे सल्ला दिला, अत्रे, हे नाटक तुम्ही लिहू नका. धार्मिक व संतांवर नाटक लिहिणे तुमचं काम नाही, ते तुम्हाला शक्यही होणार नाही. अत्रेंनी उत्तर दिले नाही, पण ते नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर त्या साहित्यिकांना नाटकाचा पहिला प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले. नाटक पाहिल्यावर त्या साहित्यिकाने हात जोडत अत्रेंची माफी मागितली. एका प्रकरणात अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना चव्हाण निसंतान असल्याबद्दल खूप कठोर टीका केली होती. त्यांनी केलेली टीका ऐकून यशवंतरावांच्या पत्नी वीणाताई खूप दुःखी झाल्या, रडल्या. तेव्हा चव्हाण यांनी त्याबद्दलची खरी हकीकत अत्रेंना सांगितल्यावर अत्रेंनी थेट यशवंतरावांचे घर गाठून चव्हाण दाम्पत्याची माफी मागितलीच, पण वीणाताईंना शेवटपर्यंत आपली बहीण मानले.
पंतप्रधान नेहरूंवर अत्रे नियमित टीका करत. त्यांच्या चुका दाखवताना ते कठोर शब्दात प्रहार करीत. पण नेहरूंच्या मृत्यूनंतर नेहरूंचे चांगले गुण आणि त्यांनी केलेली चांगली कामे यावर मराठ्यामध्ये सलग 12 लेख लिहून त्यांना श्रद्धांजली दिली होती. अत्रे साहेबांच्या एकूणच वर्तनातून ते कठोर वाटत असले तरी काही प्रसंगात ते किती कोमल मनाचे सहृदयी होते हे दिसते. त्यांचा वाहन चालक बाबू याचे जेव्हा निधन झाले तेव्हा अत्रेंना खूप वाईट वाटले. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्याला फिरवले, आपले सारथ्य केले, त्याचे आज शेवटच्या दिवशी आपण सारथ्य करायचे असे ठरवून त्यांनी बाबूच्या प्रेतयात्रेत शववाहिनी स्वतः चालवली. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी मराठ्यामध्ये त्यांनी आपल्या ड्रायव्हरवर आमचा बाबू गेला असा अग्रलेख लिहिला. आपल्या ड्रायव्हरच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अग्रलेख लिहिणारा अत्रेसारखा दुसरा संपादक जगात झाला नाही. आचार्य अत्रे यांचे वयाच्या 71व्या वर्षी मुंबईत वृद्धकाळाने निधन झाले. त्यांनी स्वतःबद्दल लेखन केले त्याचप्रमाणे त्यांच्या ज्येष्ठ कन्या शिरीष पै यांनी 2 पुस्तके लिहिली आहेत. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतरच्या अत्रेंच्या जीवनावर त्यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी 4 पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे सुधाकर वढावकर, डॉक्टर सुधीर मोंडकर, अप्पा परसुरे, प्राध्यापक श्याम भुरके, आनंद जयराम बोडस आणि शशिकांत श्रीखंडे इत्यादी लेखकांनी अत्रेंसंबंधी पुस्तके लिहिलीत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश मिळाल्यावर आचार्य अत्रेंना कृतकृत्य वाटले असावे. त्यानंतर पूर्वीचे अत्रे बरेच शांत झालेले दिसतात. अत्रेंची टीका जशी वर्मावर घाव घालणारी असे तसे ते कुणाचे कौतुक करतानाही काही हातचे राखत नसत. धिप्पाड शरीराच्या देहात काळीजही तितकेच मोठे होते. कुणाचे कौतुक करताना आचार्य अत्रे नेहमी म्हणत, असा माणूस गेल्या 10,000 वर्षात झाला नाही असे म्हणत. अत्रेंचा जीवनपट आणि त्याचे कर्तृत्व पाहता आचार्य अत्रेसारखी व्यक्ती मागील 10,000 वर्षात झाली नाही आणि पुढे होणे संभवत नाही असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. आज त्यांची 128वी जयंती. राज्यभरात अनेक शहरांमध्ये आचार्य अत्रे कट्टा आहे. मुंबईत वरळी येथे आचार्य अत्रे चौक आहे. चौकात त्यांचा पुतळाही आहे. सासवड येथे आचार्य अत्रे भवन आहे. अत्रेंच्या हजरजबाबी वक्तव्यातून वेळोवेळी विनोद निर्मिती होत असे. तसे शेकडो विनोद आजही प्रसिद्ध आहेत. मराठी माणसे एकत्र जमल्यावर ते एकमेकांना सांगतातच, पण अत्रेंच्या नावे कधी न घडलेले विनोदही तितकेच खपवले जातात. जोपर्यंत महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत आचार्य अत्रे हे अमर आहेत. त्यांचे विस्मरण होऊच शकत नाही. अशा या महापुरुषाच्या स्मृतींना अखंड वंदन.